राम मंडळी, मी संभाजी ड्रायव्हिंग व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सकाळचे 6:30 नाही 5:30 वाजता निघलेलो आपण. 6 वाजूस तर बी अजून तरी आपण फक्त सीएनजी पंपाच्या मेन रोडलाच आहे. अजून तरी काय नक्की काय नाटक चाललंय काय कळना, कारण की ह्याच्यामध्ये पटकन गाडी जातच नाही आणि एवढा वेळ वाया घालायला लागलेत ही. आता कशामुळं काय माहिती. एक स्लॉट चालू आहे या दोन्ही स्लॉट चालू असून स्पीड कमी केली यांनी वापरायची. जी आधी इथली स्पीड जी होती ती कंटिन्यू फास्ट पळत होते. आता गाडीच मध्ये जायला तयार नाही. एक 20 मिनटं झालं कंप्लीट एका जागेवर उभं आहे. तर 20 मिनटं जागेवर उभं आहे म्हटल्याच्या नंतर काही ना काही तर मध्ये काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. तर चला बघू आता इथनं किती वाजता आपण सनसेटत पोहोचतोय. सनसेटत पोहोचल्याच्या नंतर आपली पहिली बुकिंग ओपनिंग कधी होती. नमस्कार मंडळी, गॅस टाकून आलो होतो. संतोष हॉलच्या इथं होतो. आपल्याला बसली उबेरला 2 किलोमीटरवरून राईड बसली आपल्यासाठी. काय माहिती कुठली आहे, पण अंदाज तरी माझा 500 रुपयाची बुकिंग आहे. तर चला बघू आता ही राईड आपल्याला कुठे घेऊन जाते सकाळच्या पिरियडमध्ये. आत्ता आपण आलोय पिकअप पॉईंट आलोय उबेरच्या. आता तुम्हाला जवळनं दाखवतो. कस्टमर इथं दिसतो उबेरमध्ये. तर चला बघू आता पहिली बुकिंग आपल्यासाठी कुठं घेऊन जाते, कारण की आपल्याला दुपारच्या पिरियडमध्ये थोडंसं बाहेर पण जायचं आहे. तर आपण ह्यांना सोडून आपल्याला रिटर्न इकडेच यायचं आहे. तर चला बघू आता पहिली पिकअप कुठं जातो आहे नक्की. पहिलं पिकअप झालं आहे, पिकअपच्या पॉईंटला ड्रॉप होतोय कुठं आणि तिथनं रिटर्न येण्यासाठी सकाळच्या पिरियडमध्ये किती धंदा होणार आहे हे बघू आपण. 272 0272 सेंटर अंदाज रिक्षात ना देऊ. फॅमिली भांड्यात बोलून नाही शकत त्याच्यावर काही. 511 दाखवते. तर अशाच प्रकारे आपला पहिला ड्रॉप झालेला आहे. पहिला ड्रॉप आलोय आपण सेंगर सनसिटी वडगाव बुद्रुकमधनं दिघी पोलीस चौकी. तर तुम्हाला दिसत असेल समोर दिघी आळंदी पोलीस चौकी आहे. त्याच्याबरोबर समोर ड्रॉप केलाय त्यांना. तर ह्या बुकिंगचे प्राइस आपल्याला भेटलेली आहे 511 रुपये. 511 रुपये भेटलेत. त्याच्यातले आपल्याला किती भेटलेत बघू. आणि रॅपिडोचं कसं उबेरचं कसं लागलंय हे दाखवतंही एक आणि देतही एक. तर आपल्याला भेटलेली प्राईस आहे 511 रुपये. तेवढीच प्राईस आपल्याला भेटलेली आहे. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली माहिती आहे आळंदी साईडनी. तर मंडळी खास तुमच्यासाठी आता बुकिंग जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण काय करू की तुमच्यासाठी आळंदीचं एक व्ह्यू दाखवून येऊ. आळंदी कशी आहे बाहेरनं. जर मध्ये जाता आलं पार्किंग करून तर आपण मध्ये बी जाऊन येऊ. चला बघू आळंदीच्या साईडला जाऊस तर आपल्याला बुकिंग बसते तर आपण काही व्ह्यू मध्ये वेगळं काय दाखवू शकतो हे बघू आपण. आता आपण पोहोचलोय आळंदीच्या पॉईंटला आळंदी पॉईंटला. तर आता गाडी लावू कुठंतरी आणि मध्ये राहून मारू. तसं ह्या साईडला गाडी लावतो आपण. आता आलोय आळंदीमध्ये. आळंदीचा परिसर तुम्ही बघत असाल. तर आपल्या अपोजिट साईडला कीर्तन चालू आहे. तर आपण तिकडे जाऊ आणि बघू आळंदीला आज गर्दी किती. आज आहे एकादशीमुळं थोडंफार गर्दी जास्त आहे. तर बघू आपण आता आळंदीचं व्ह्यू कसे येतात काय दिसतं आपल्याला वेगळं हे बघू आपण सगळं. आता हे आपण ब्रिजवर आहे. ब्रिजवरनं क्रॉस करतोय आपण. तर आपण तिकडं गर्दी होती म्हणून आपण तिकडच्या साईडला गेलो नव्हतो. आता बघू असा ब्रिज दिसतोय बघा. हॅलो पाय धुवून फायर पॉईंट टाकावं म्हणतात. तर
आळंदीमध्ये. तर आपण आता पाय धुवून आपण आळंदीच्या मधल्या साईडला चाललोय. तर बघू आता कुठपर्यंत आपण जातोय आणि दर्शन घेऊन येऊ, कारण की आज एकादशी असल्यामुळं नशिबाने आपल्याला इकडच्या साईडचा राऊंड भेटलेला आहे. तर का जाऊ नये असं माझं म्हणणं. चला आता बघू आपण आळंदीच्या मधली साईड. आत्ता आपण आळंदीमध्ये मी पब्लिक बघत असताना किती आहे. आज एकादशी म्हणून थोडंसं पब्लिक जास्त वाटायला लागले मला. आहे ना चप्पल इथंच ठेवा. आलो की आपण आहे आळंदीचा मेन एंट्रन्स साईड आहे. मेन एंट्रन्सच्या इकडे राईट साईडला इथं चपला कोणता काढलेलं आहे. तर चला आता मध्ये बघू आपण. आज एकादश असल्यामुळे गर्दी तर भरपूर असणार आहे मध्ये. मेन महत्वाची गर्दी किती आहे आणि किती वेळ लागू शकतो दर्शनाला हे पण बघू आपण. गर्दी किती आहे बघा. मधल्या साईडला तुम्ही गर्दी बघत असाल. गर्दी बघा. आणि आज एकादशी असल्यामुळं भरपूर गर्दी आहे. हे मोठं वाडाचं झाड आहे आपल्यासमोर. आता आपण चाललोय बाहेर. आत्ता आपण आहे आळंदीमध्ये मधल्या साईडला आपल्यासोबत जी घटना म्हणजे कर्मचाऱ्यांनी आपल्याला सांगण्यात आलं त्याच गोष्टी सांगण्यात तर मी हे करतोय की मधल्या साईडला तुम्ही आळंदीच्या मेन मधल्या साईडने आपण राऊंड मारतो मंदिराच्या मधली. बाहेरचा राऊंड आहे मधल्यावाला राऊंडमध्ये फोटो व्हिडिओ हे काढणं सक्त मनाई गेलेली आहे. आणि कारण काय आहे की हे सांगतात आहेत की ह्यांचं सोशल मीडियाला चॅनल आहे. म्हणजे हे फक्त आळंदीचे जे सोशल मीडियाचं चॅनल आहे ते चॅनलवर व्हिडिओ येऊ शकतात. आता दुसऱ्या चॅनलनी व्हिडिओ काढू नये असं सक्त केलेलं आहे अंदाज. जर काढू देत असतील तर परमिशन घेऊन काढू देत असतील तर मला माहिती नाही. आता आपण दर्शन घेऊन बाहेर निघलोय आणि चला बघू. आता दर्शन बऱ्यापैकी झालं आणि एकादशी होती. एकादशीच्या दिवशी दर्शन घडलं हे मेन महत्त्वाचं आहे. आणि व्ह्यूअर्ससाठी कसं वाटलं दर्शन हे मलाही सांगा तुम्ही कमेंट्स करून. ही लास्ट झलक आपल्या आळंदीची. तर ह्याच्या पुढं आळंदीमध्ये येऊन तर व्हिडिओ कधी काढायचे नाही आपल्याला. आता हे आहे आळंदीमध्ये परमिशन घेणं होत नाही. आळंदीमध्ये मेन महत्त्वाचं आपल्याला परमिशन कोणती येणार नाही, कारण ह्याचं स्वतःचं सोशल मीडिया चॅनल आहे. तर हे दुसऱ्याला का व्हिडिओ काढू देतील. स्वतःच्या चॅनलवरच व्हिडिओ पडणार ना. ह्याच्यामुळं जर कोणी येत असेल लांबनं तर इथं व्हिडिओसाठी सक्त मनाई आहे. आणि आज गर्दी होती, एकादशी होती म्हणून मी व्हिडिओ काढण्याचा इंटरेस्टेड होतो. आणि आता आपण कसं ओला उबेरला गाडी चालवतो आपल्याला ह्याची तर काही गरज नाही आहे. पण आता आपली संस्कृती जी आहे ती संस्कृती दाखवण्यासाठी आपण आलो होतो. पण इथं व्हिडिओ काढायचं नाही, हे काढायचं नाही, दाखवायचं नाही. तर इथं येऊन फक्त दर्शनासाठी यावे, इथं काही दाखवण्यासाठी कोणी येऊ नका असं माझं पर्सनली म्हणणं आहे. चला आता जाऊ आणि पुढं बघू आता कुठली बुकिंग पडते आपल्यासाठी. आळंदीचं दर्शन झाल्याच्या नंतर आत्ता आपण आतो चरोलीच्या चौकात आलेलो. चरोलीच्या चौकातनं आपल्याला भेटली बुकिंग नंबर 2. पिकअप होईल नाही माहिती. दुसरी बुकिंग भेटली आपल्याला 21 किलोमीटरची बानेर 9 वाजता.
7 वाजता आलोय, 9 वाजता राईड भेटली. म्हणजे 2 तास तर बसूनच होतो. दर्शनासाठी अर्धा तास 1 तास गेला असेल. 1 तास इथे येऊन बसून होतो. चला तर आपण आता बघू बाणेर किती वेळा ड्रॉप होती आणि 21 किलोमीटरला किती पैसे मिळणार आहेत आपल्यासाठी हे पण बघू आपण. $348. हे चांगलं आहे. करीमनगरचं आहे पाहिजे. त्याची बरोबर नाही करीमनगर. आता आहे आपण राज वडेवाले म्हणून पॅन क्लब रोडला. क्वालिटी चांगली आहे भाऊंची आणि टेस्ट बी चांगलं आहे, सांबर बी चांगलं आहे, डिश पण चांगली दिली भाऊंनी. आता आपण नाश्ता केला आणि लगेच उबेरने दिली शिवाजीनगर, छत्रपती शिवाजीनगर दिली. आता बघू छत्रपती शिवाजीनगरचे पेमेंट किती होती. आणि आपण आहे पॅन क्लब रोड बाणेर रोडने चाललो छत्रपती शिवाजीनगरला. ₹220. आता आपण आलेलो बाणेर रोडनं छत्रपती शिवाजीनगर कोर्टच्या जागेवर आहे. इथं सगळं कोर्टाचा अंदाज तरी दिसतं बघा. नोटरी बिटरी सगळं. आपण आलो छत्रपती शिवाजीनगर. आता छत्रपती शिवाजीनगरवरनं जाऊ आपण सेंगर रोड साईडला. तर बघू आता काय भाडं भेटतंय का, कारण भेटायचं वातावरण तर नाही आहे. भेटलं तर आपलं नशीब, नाही भेटलं तर मग निघू आपण. आपल्याला थोडंसं बाहेर जायचं होतं आज फिरायला. तर चला बघू आता. भाडं नाही भेटलं तर कुठं फिरायला जाणार आहे आणि भाडं भेटलं तर कुठलं भेटेल हे बी बघू. चला मंडळी, आता आपण चाललोय घरी, कारण की आपण जाणार आहे दुसऱ्या देवांकडे. आज फक्त आपलं बाहेर फिरणं आहे. चला बघू आता घरी जाऊन. नमस्कार भावांनो. आज दुपारपर्यंत धंदा करून आपल्याला जायचं होतं बाहेर म्हणजे कुठं चाललोय आम्ही? चाललो चतुर्मुखच्या नंतर आम्ही जाणार आहे बालाजीला. तिरुपती बालाजी पुण्यातला जो आहे तिथं आपण बघू. तिथला आणि मेन बालाजी आहे ते दोन्ही लेवलने एक समान दिसतात मंदिरं. तर आपण बघू आज कसं आहेत मंदिर. आणि हे सूर्य आता किती मोठा झाला बघा. सूर्य हाय बोल, हाय कर, हाय सूर्य, हाय कर. इथं बघ ना, हाय कर. इथं हाय बघ, हाय. ओके, सगळ्यांना हाय पण करतोय. तुम्ही लवकरात सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या पाठीमागे जर बोलणारा जो आहे तो हाच आहे. छान दिसते का नाही सांगा बरं. नाही नाही ह्या दोघांपेक्षा पण म्हणलं गोल्या छान आहे. पहिलं ठिकाण आहे. दुसरं ठिकाण आहे बालाजी, नारायणपूरचा बालाजी. तर बघू कसे जातात व्ह्यू, कसं भेटेल आपल्याला व्ह्यू आणि कशी जाईल व्हिडिओ, सगळे डिटेल्स बघू आपण पूर्ण. जोपर्यंत आपण नवले ब्रिज क्रॉस करत नाही तोपर्यंत जय हनुमान गाणं. आत्ता आपण आहे नवले ब्रिजवर बघत आहे. आता कात्रच्या बौद्धाच्या जवळ आलेलो आहे आपण. इस्कॉन मंदिर आहे तिथं, स्वामीनारायण मंदिर. तर चला बघू पहिलं कुठल्या मंदिराला जातो हे बघू. पहिलं मेन महत्वाचं आपण आता चाललेलो आहे हायवेने. तर आपल्याला भेटलं हॉटेल मराठ मावळा हॉटेल. सगळ्यात फेमस आहे आणि टेस्ट क्वालिटी एकदम भारी क्वालिटी म्हणलं तरी. आता बंद दिसायला लागले
पण क्वालिटी लय बाप आहे. आता हे तुम्ही दोन्ही साईडनी डोंगर बघताय. आता मे चालू आहे, जून चालू आहे. जूनमध्ये विचार करा अजून पाऊस पडला नाही. जूनचे किती तारीख आज? 11 जून आहे. 11 जून आले तरी अजून पाण्याचा थेंब नाही पुण्यामध्ये. तर डोंगर बघा कसे दिसतात. डोंगर दऱ्या नाहीत अजून. आता बोगदा येते कात्रजचा आपला. आला 9 कात्रज बोगदा 1497 सालीचा बोगदा आहे हा बोगदा बघा तुम्ही बघता आता. आता आपल्या पुढची गाडी आहे MS-12 VWX 5940. त्याच्यामध्ये लहान वासरू आहेत. लय क्यूट आहेत. लय बांधलेले नाही आहेत. भारी आहेत एकदम. बघा ना तुम्हीच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल कसले वासरं दिसतात. क्वालिटी ह्याला म्हणतात क्वालिटी. दोनच आहेत वासरू पण लय क्वालिटी लय दर्जा म्हणतात दर्जा. चाललेलं पहिलं लोकेशन आहे आपलं बालाजी. तिरुपती बालाजी आपलं पुण्यातलं बालाजी ठिकाणाला चाललेलो आहे आता आपण आलो आता पहिल्या टोल नाक्यावर. बोगदा कात्रजचा बोगदा क्रॉस झाल्याच्या नंतर आपण आलो टोल नाक्यावर. आता आपण बघू महेश मोठेचं नाव घेऊन बघू की आपण इथनं टोल फ्री जाऊ शकतो का नाही. महेश मोठे हे इंस्टाग्राम आणि यूट्यूबला सगळ्यात फेमस नाव आहे. तर आपण चेक करू चला. तर आत्ता आपण आलो लाल गेलो. चला लेफ्टने जाऊ. आपल्याला गरज नाही नाव घेऊ घ्यायची कुणाची गरज नाही. आपण डायरेक्ट डावीकडनं. आपण VIP म्हणून आपण लय कमी केलं इकडनं. लय बारीक केला यांनी. नॉर्मली मोठा त्यांनी लय छोटा केलाय. इथं भेटले आपल्याला पोलीस मित्र. चला तर बघू आता अडवतात का आपल्यासाठी. युनिफॉर्म कसला फॅमिली असल्यावर कशाला युनिफॉर्म लागतो. कुठल्या काय यायचे. 7753 झाले. आम्ही घेतले जाता प्रवासासाठी मुरकुल. आता मी कुणालाच देणार नाहीये. करू नको थोडी शांत बस. नाही पण त्या मंदिरापाशी गेलं लेकर शांत बसू का. अरे मग हे घेतलंय कशासाठी. की मंदिरापर्यंत जाईपर्यंत राहता. जर गोल्यानं तुम्ही दोघं महाग खावा. एकच फोडते राहू द्या. मला तिकीट वाला. ते फोडत असलीस तर लेकराला एक. हे तिकीटवाला खायचं ना सगळ्यांना. लेकर कसं खाणार तिकीट. बाबा जर टकली पेरू घेतलेला. आपल्याला सीएनजी पंप भेटलाय.
काय कॅमेरा आहे? इथं आहे सीएनजी पंप. सीएनजी सगळं आहे. आपला सीएनजी 2 कांडे होता. रिक्स कशाला म्हणून सीएनजी आपण टाकून चाललोय. भेटलाय तर कशाला सुट्टी द्यायची. पंप चालू आहे तर गणपती बाप्पाचं गाणं ऐकायला मिळतं आपल्याला. चालवताना बघा एकच हातावर गाडी कंट्रोल होती. आता हे मोकळा आहे म्हणून पुढं बघा पूर्ण व्ह्यू कसा भारी दिसतोय. तुम्ही बघताय तसं मी खात राहतो. पहिला गोड होता. मागच्या वेळी रात्री आपण चाललो होतो वाटतंय त्यावेळी हे पप्पांना मंदिरासाठी थांबवलेलं बंद होतं सकाळी. आईला मागणं लेफ्ट वाटतंय. जायचं का नको? राधाकृष्ण मंदिर राधा हा चला जाऊ का? काय कसंही वेळच व्हायला घालायचं आपल्याला तर हर मंदिर करत जाऊ ना ह्याच्यातले. क्वालिटी मंदिर आहे बघा तुम्ही. बांधकाम एक नंबर बांधकाम आहे. एक नंबर. आता व्हिडिओ काढायची परमिशन आहे का नाही बघू आपण मध्ये. काय आता मेन आपण आलोय मोबाईलवर आलं येणं म्हणजे काय की तर कॅमेरामध्ये शूट परवाना नाही आहे विचारून बघितलं तर आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढू शकतो पण कॅमेरामध्ये काढून नाही शकत. त्याच्यामुळे आपण आता कॅमेरामध्ये पेक्षा मोबाईलमध्ये काढतोय व्हिडिओ शूट. चला तर बघू आता मंदिर कसं आहे नक्की आणि किती सुंदर आहे काय आहे हे बघू आपण. मंदिराचं नाव आहे टोलनाक्याच्या पुढे आल्याच्या नंतर लेफ्ट साईडला मंदिर आहे. श्री मंदिर नाव आहे. कधी कुणाला सर्च करून यायचं असेल तर तुम्ही येऊन बी शकता. श्री मंदिर आहे आणि हा कसा हसतोय बघा. वा बघा इथं मंदिराच्या मधल्या साईडला आलोय. एवढं कडक ऊन आहे कण भराचे पाय वाजत नाही. कण भराचे मध्ये आल्याच्या नंतर इथं 2 देव आहेत. एक साईबाबा आणि एक अंबा माता मंदिर आहे. मध्ये आलेलं एंट्री केल्या तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसत असं माझ्या बॅकग्राऊंडला साईबाबाचं मंदिर आहे. आणि इकडे गेलं तर इकडं श्री अंबा माता मंदिर आहे. आता हा का हे शाडू आहेत. शाडूला साईबाबाचे जास्त मानतात शाडू.
शाळू इथनं बाहेर निघायला तयार नाहीयेत. बाद झालं, चला बाहेर आता, बाद झालं. इथं आंबा माता आहे. इथनं तुम्ही बघू शकता कसं डोंगर, बाहेरचा व्ह्यू कसा भारी आहे. अजून आपल्याला मध्ये जायचं आहे, पण अजून बाहेरच आहे. कसा व्ह्यू आहे बघा. फक्त पाऊस पडला नाही म्हणून एवढं तुम्हाला हे वाटतंय. आता हिरवं गार होणार आहे, हिरवं गार. मंदिराच्या आत्ता आपण आतमध्ये आलोय. मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता एवढं भारी आहे ना. चला बघू आपण. हे बघा देवीचं मंदिर. बघा इथं बघा. तुळजा भवानी मंदिर. आणि हे आपले कसं वाटतंय बघा. चला पुढं बघू अजून. मंदिर क्वालिटी आहे, क्वालिटी. एवढं क्वालिटी मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करू शकताय तुम्ही, मेन महत्वाचं. आणि हे पण श्री यांच्या मंदिरामध्ये हा हे असणार आहे अंदाज. तर आपण आता बघू शकताय तुम्ही मोठं सगळ्यात. वाव. ही मूर्ती तुम्ही डोळ्याने जर इमॅजिन केली ना, असं वाटतं ना, बघत राहावं वाटतं ना. ती मूर्ती, हेच मूर्तीवर असं बघत राहावं वाटतं. काहीच नाही, काही नाही केलं तरी इथं थांबून निवांत बघत राही ना, तर फील चांगलं येतं. तुम्ही इथं येऊन एकदा व्हिजिटिंग करा. व्हिजिटिंग केल्यावर तुम्हाला कळूनच येईल. या साईडवरनं लेफ्ट साईडला आल्याच्या नंतर इथं आपले नंदी, हर हर महादेव. इथं आपले बजरंगबली. इथं आपले गणपती बाप्पा, श्री गणेश मूर्ती. इथं आपले हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शौर्य स्टँड अप. य य य य य य य. चला तर आता बाहेरचा व्ह्यू बघू आपण. हे आहेत मेन पायऱ्या एंट्रन्सच्या. इकडच्या साईडने पण येऊ शकता. आपण बॅक साईडने आलोय. तर कसं वाटतं मंदिर मला सांगा नक्की. तर आता आपण दर्शन घेऊन खालच्या साईडला आलोय. खालच्या साईडला बघायला गेलं, हे जे आहे हे पूर्ण भाजून निघायला लागले बघा. आमची रडायला आली. चांगलं भाजून निघते इथपर्यंत. मी जर हे असते, पळत थांब, थोडं रिलॅक्स हो पळ. बघत असतात तर लय भासते, लय आत्ती भासते लय. तर पूर्ण जागावर जर वरसारखे जर हे असते तर काय एवढा प्रॉब्लेम आला नसता. तर आता आपण दर्शन आपलं पूर्ण झाले आणि हे मंदिर आहे आपलं. आता लय कसं भासतं, एक सेकंद बी उभं राहून नाही शकत, एक सेकंद बी. चला तर बघू आता. पहिलं सावली नदीचा लय भासून झालं. तर आता आपलं पूर्ण मंदिर बघून झालेलं आहे. राईटला बघत असाल तर बाग आहे, आणि ह्या बी साईडला बघायचं असाल तर तुम्हाला बाग बघायला भेटत. बाग म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये एंट्री नाही आहे, पण आहे. कसं आहे बघा, गार वाटते. आणि पुढच्या साईडला आले इथं तुम्हाला पाणी बघायला भेटल बघा. लय कसं भाजून घ्यायला लागले. लय भाजते लय. आपली दुपारच्या 12 वाजलेलं आहे. आता हे मंदिराच्याच साईडला मला इथं खेळायला खेळणी बिळणी सगळ्या प्रकारचे दिलेले आहेत का. पाडणा सोडा. आता खेळणी आहेत एक साईडने. खालच्या साईडला बघितलं का, एक नंबर मंदिर आहे, एक नंबर. पुण्यातलं असं मंदिर असेल की लहान लेकरांचा विचार करून, सगळा विचार करून
मंदिर बनवण्यात आलेलं आहे. इथं पाळणे हे पण आहेत. भरपूर क्वालिटी मंदिर, भरपूर हार व्हेरायटीचं. बघा इथं पण हे केलेलं आहे खेळणी. लहान लहान लेकरांचं काय चाललंय बघा. आलोय कुठल्या कारणासाठी मंदिराच्या, बघायचं भेटतंय काय तुम्हाला बघा. लय पाय भाजतात, दुसरं काहीच नाही. पाय लय भाजून निघतात, भाजून. पाय बघा फक्त, लहान लेकर पाय भाजून असे निघतात ना, त्याची गिनती नाहीये. गरम झालंय खाली मी. तर आता आपण विचारलं, मंदिराचं म्हणणं आहे की तुम्ही फोटो चांगले काढतात, चांगलं मग फोटो काढले तरी काय एवढं वाईट नाहीये, त्या गोष्टी नाहीत म्हणून मंदिराने फुल टू परमिशन दिलेली. मंदिरातर्फे असं कुठं बोर्ड लिहिण्यात नाही आला आणि काहीच नाही. पण मंदिर जर आले तुम्ही तर नैसर्गिक मंदिर आणि एवढं क्वालिटी मंदिर बघितलं पण नसतं कुठं, ते मंदिर तुम्हाला इथं बघायला भेटत. हो, अशाच प्रकारे आपलं पहिलं मंदिर झालेलं आहे, श्री मंदिर. चला आता बघू सेकंड मंदिर आपण कुठं चाललेलं आहे. काय वाटतं की रिक्षाला स्पीड नसते, आता रिक्षाची स्पीड बघायची असेल तर तुम्ही मागं बघून शकता. अशाच प्रकारे आपलं श्री मंदिर बघून झालेलं आहे. श्री मंदिर एकदम क्वालिटी आहे, क्वालिटी म्हणजे दर्जा आहे. खेळणं, लहान लेकरांसाठी खेळणं पण आहे, खेळण्यासाठी भरपूर जागा आहे. आणि मेन महत्त्वाचं इथं व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई काहीच नाही आहे. तुम्ही काय व्हिडिओ काढायचा त्या व्हिडिओ काढा, कसं व्हिडिओ शूट करायचे करा. फक्त कॅमेरामध्ये नाही आहे, मोबाईलमध्ये शूटिंग चालेल पण कॅमेरामध्ये चालणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. का ना, कॅमेरा मला वॉचमॅनने सांगितलं नाही म्हणून, मध्ये तर विचारलं नाही मी, त्याच्यावर मोबाईलमध्ये शूट घेतली. पण क्वालिटी मंदिर वाटत नाही करायला एवढं भारी. थँक्यू म्हणजे थँक्यू. तू नव्हतं, आपणच बघितलं. 4 मध्ये आलेलो त्यावेळी आपण. ह्या मॅडम गेलेल्या गावाला नव्हतं, या मॅडमला नव्हतं. आपण देवाला चाललेलो इकडं, आई तू मी आणि हे. आपण आलोय नारायणपूरमध्ये. नारायणपूरवरनं हायवेवरनं आपण आता टर्न घेतोय. इथं बघा हॉटेल बालाजी म्हणून आहे, तिथं आपण चाललोय टर्न घेऊन. मध्ये बालाजी इथनं मध्ये नारायणपूरच्या बालाजीला जाण्यासाठी पण आज गर्दी बघा तुम्ही किती दिसते तुम्हाला. पुढच्या साईडला आत्ता रोडची क्वालिटी चांगली झालेली आहे. पहिलं रोड नॉर्मली खरबडी होते, तर आता रोडचं काम चांगलं क्वालिटीने केलं आहे. रोडचं काम तुम्ही बघू शकत असाल. राईटनी बघा, लेफ्टनी बघा, या राईटनी बघा, पूर्ण तुम्हाला असं बघायला भेटतंय की शेती. इथं असे घरं दारं नाही आहेत, पण इथं भरपूरपैकी तुम्हाला शेती बघायला भेटत आहे. बघा तुम्ही, अजून पाऊस पडला नाही तर पाऊस पडल्याच्यानंतर तुम्हाला एवढी हरियाली दिसली असते ना, त्याची तुम्हाला गिनती नसती. एवढी हरियाली तुम्हाला बघायला भेटली असते. पण अजून पुण्यामध्ये पाऊस आला नाही, पाऊस पडेल त्यावेळी येऊच एखाद दिवस नंतर पण आपण. आता आपण पोचलेलो आहे नारायणपूरच्या बालाजी मंदिराला. तर चला बघू आपण आता बालाजी मंदिर कसं आहे काय. हे आहे इथनं एंट्री. नॉट इंटरेस्टेड. बघा इथं बघा तुम्ही, झाडांची किती लागवण आहे इथं बघा. आणि मंदिराची कमान ही आहे. मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण गारवा येतो. जेवढी गरमी तुमची होती तेवढी गरमी तर तुम्हाला बघायला भेटणारच नाही. तर मेन नारायणपूर बालाजीला लवकर कसं पोहोचलो की मधलावाला जो रोड होता तो क्वालिटी केलाय त्यांनी. रोड चेंजेस झालेले आहेत, रोडमध्ये चांगली क्वालिटीने रोड बनवलेला आहे. इथं राईटला एक मंदिर दिसतंय बघा तुम्हाला, गणपती बाप्पाचं मंदिर आहे.
तर अशा प्रकारे आपण तिरुपती नारायणपूरच्या बालाजीला पोहोचलेलो आहे. आपण आत्ता बघा पार्किंगमध्ये उभे आहेत. बघत असेल तर पार्किंग दिसत असेल बॅकग्राऊंडला. चला आता बघू नारायणपूरचा बालाजी कसा आहे आणि किती भारी व्ह्यू आहे, कसं दिसतोय, इथल्या क्लिप्स कशा येतात हे बघू. आत्ता आपण चाललो आहे बालाजी दर्शनासाठी. इथं चपला आणि मोबाईल ठेवायला लागतात, कॅमेरा मोबाईल सगळं ठेवून घेतात. चला तर बघू आता बालाजी दर्शन. बघा हे आमचं कॅरेक्टर टूपीस ठेवायला तयार नाही, गरमी आधीच व्हायला लागली. चला तर बघू आता मध्ये मेन दर्शन आपलं किती वेळात होतंय. कसं आहे मंदिर बघा. तर अशाच प्रकारे आपलं नारायणपूरच्या बालाजीचं दर्शन झालेलं आहे. तर मंदिर दाखवतो मी तुम्हाला. माझ्या बॅकग्राऊंडला बघा तुम्ही, मंदिर लांबनं दिसतंय. एकदम क्वालिटी मंदिर आहे आणि एकदम भारी. पण जोश आलाय, जोश. टायमिंगमध्ये जर लहान बाळ झालं तर बेनिफिट हा असतो. चला बघू आता दर्शन झालं आपलं नारायणपूरच्या बालाजीचं. पण आता आपण पूर्ण दर्शन घेऊन आपण पार्किंगमध्ये आलेलो आहे परत. चला तर बघू आता पुढं आपण कुठं जाणार आहे आणि काय एन्जॉय करतोय, का घराकडे चाललोय, का कुठं अजून मंदिर आहे कुठलं हे पण बघू आपण. पण बाहेर आलेले आता आपण चाललोय. इथं भांडी आहेत, इथं भांडे आहेत. हे म्हणतात भांडे विचारायचे. चला बघू आपण विचारू. आल्याच्या नंतर इथं बघा तुम्हाला काय बघायला भेटते. कढाया, सगळ्या प्रकारच्या कढाया आहेत. क्वालिटी बघा आता, क्वालिटी कशी आहे मलाही नाही माहिती. क्वालिटी बघू आपण फक्त, हाय क्वालिटी. किती रुपये? किती? 150 रुपये. लास्ट 300 बोल. वाला बोलो ना दीदी, बोनो करना है. लेने के लिए भी बोल रही हूँ. फाइनल बोलो, आप क्या दोगे? 150 फाइनल 150. 200 लगा लो अभी लास्ट. लेने वाला है तो. हो साडू, काय बघायचं? ही थाळी घ्यायचं का 200 रुपयाला? 200. तुला घ्यायची आहे का? 200. तू 200 म्हणले. दोन घेऊत ना. दोन देते 150 300. बोलून बघ पहिलं. काय म्हणणार आहेस त्याच्यात, काय करणार आहेस? काय माहिती. ती छोटी आहे, ही मोठी आहे. नाही हीच मी बोलले ना. ही मोठी आहे, ती छोटी आहे. तीच ना. छोटी. ही मोठी. ही वाली आहे ना. काय मला हे भारी काय 300 मध्ये दोन. पाँच मिनट होगा, मैं 5 मिनट में आई उधर से जाके. 5 मिनट में लेके आई उसको. पोरगं कुठं आहे? बनवायचं काय मला ते समजलं. इकडं. मोठं असतंय. तीनशेला दोन. दे ना बेटा, चल. चटणी जवस आणि कारला चटणी कारण ती आपला मुद्द्याचा कुठे आपलं नाहीच. चिकन विचार ना.
जास्त खाली आहे ना. तो विचारा विचारा ना पटकन. त्याला इतकं चिकन का मसाला आहे ना. तेच विचारा ना मेन मध्ये महत्वाचं. असेल बहुतेक. नाही हो, ते भाजीचे मसाले आहेत ना सगळे. रुपयाला. कसं तरी ते 200 रुपये. 6 द्या धावल्या. याच हं? याच कॅश. हो कॅश कॅश. गाडीवर जरा बोलू बोलू लाडू जरा. प्रश्न आहे. धर ना खाव्या. घ्या तुम्हाला ते. पैसे आहेत का? आहे तर. जरा तुमचं 10 रुपये. छान आहे मावा कुल्फी. घेऊन जात त्यांना. मला वाटलं कुठं पुण्यासारखे असेल. पुण्यासारखे अशाच प्रकारे आपण आता दर्शन घेऊन निघलेलो आहे. रिटर्न हायवेला आलेलो आहे आपण आता. आता बघू आपण परत घरी जातोय. त्या महादेवाच्या दर्शनाला जाईल माहिती नाही आपल्याला अजून. चला तर बघू. तर आपण ज्या मंदिराला गेलो होतो ते मंदिर अपोजिट साईडने कसं दिसतंय बघा मेन हायवेला. ह्याच्या गंगेमध्ये आपण पण जाऊ ना. ह्याच्या गंगेमध्ये आपण पण जाऊ गेलं मग इकडनं जाऊ ना. एवढं काय त्याला. पटेल शौर्यवाडा. लवकरच भेट देऊ लवकरच. जगदंबा. आपण रिटर्न आलोय कात्रच्या भोगद्यामध्ये. रिटर्न आलोय आपण. आता चाललोय घराकड. कसा वाटतंय कात्रचा भोगदा सांगा. आहे का नाही स्वागतसरची वाट लावणं सगळ्या अंगाची वाट लावणं. कात्रच भोगदा क्रॉस केल्याच्या नंतर वाडगाव ब्रिज पर्यंत हाच त्रास. आपण आलोय सेंगरोडला गोइलगंगाला. गोइलगंगाला आपण खाऊ गल्ली म्हणतो. ते आता आपण बघू खाऊ गल्लीमधली टेस्ट काय आहे. चला तर आता आपण गोइलगंगामध्ये एंट्री केली. आता पहिली पार्किंगला गाडी बघू. पार्किंगला भरपूर इथं लपडे. चला तर आता आपण आलोय गोइलगंगाला. गोइलगंगामध्ये काय खातोय हे बघू आणि कशी टेस्ट गोइलगंगाची. खाऊ गल्लीमध्ये आपण जास्त येत नाही तर आज टेस्ट कशी हे बघू आपण. सगळ्यांना झोपेतनं उठवण्यात आलेलं. आता आमचा गोल्या किती रडतोय बघा. किती रडतोय बघा. किती किती एवढं रडतोय ना. जेवायला चाललंय तरी रडणं चालू आहे. आणि हा बघा हा शौर्य. आता मार चालू. आमचा हा बघा एक नंबर. मारते बघ. मार मार मार
मरड डाळ खायची तुला भात देऊ? नाही का मग? भात हा एक पाव खाऊन झाले. पावभाजी थोडीशी बरी वाटायला लागली आता. पप्पाला धरकी करा पण- पॅन्ट पण मेन महत्वाचं बायकोला सोडून असं कसं येतो. आता आपलं पावभाजी भरपूर जेवण झालं. असं जेवण झालं की वाटायला लागलं घरी जावं, सुस्त पडावं. आता इकडं ना तिकडं एवढं पोटभर जेवण झालं. सकाळपासून फक्त एक नाश्ता होतो. आता वाजल्यात संध्याकाळचे 5 वाजल्यात. तर 5 वाजता आपलं एवढं जेवण झालं. आता संध्याकाळी काय घास खाण्याचं इंटरेस्टेड नाही आपण. चला तर बघू आता आजचा ब्लॉग कसा गेला हे सांगा. आता आपण चाललोय इथंच एंड करतोय. गोइलगंगा खाऊगल्लीच्या इथं आपण राहायला पण सेंगर रोडलाच आहे. चला तर बघू आता नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या ह्याच्यावर कॅटेगरीवर पाहिजे मला सांगा. कमेंट्स करा. कमेंट्स केल्याच्यानंतर आपण त्या कॅटेगरीवर एक व्हिडिओ बनवू आपण नेक्स्ट. घरी आल्याच्या नंतर आम्हाला हे मस्तपैकी ज्यूस